कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, त्याला आता चालू आहे ना ते सेंद्रिय ऑर्गॅनिक, तर ते आहे. ताजं जर खायचं असेल तर या मित्रांनो माझ्याकडे, थोडं कामही करूयात आणि असा ताजं खाण्याचा सेंद्रिय ऑर्गॅनिक आनंदही घेऊया. तर तुम्हाला वेलघेवडा माहीत असेल, ज्याला हे मुरबाड भिवंडी शहापूर भागामध्ये आपण जे राहतो ना, त्याच्यामध्ये बरेच जण याला वरवा बोलतात. मस्तपैकी आपला घरचा कान सेंद्रिय शेती आपण ज्याला बोलतो ना, ही मजा आहे ताजं फळ खाण्याची. शेतावरची मेहनत थोडी असते, ऊन थोडं लागतं, पण हरकत नाही, ही मजा एकदम जबरदस्त. मित्रांनो श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुम्ही माझ्यासारखी फळबाग जर केली असेल, आणि फळबागा आता माझं जी लागवड आहे ती 15 बाय 15 फुटावरची आहे, आणि जी आळी केलेली आहेत पाणी देण्यासाठी आंब्यांना, तर त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो. तर एका माझ्या भावाने मला कमेंट केली होती की तू फळबाग केलेली आहे, मग त्यांच्यामध्ये आंतरपीक घेतो का. तर त्या विषयाला अनुसरून मी आज व्हिडिओ बनवते की हां, तर आम्ही थोडं आंतरपीक आंतरपीक घेतो, भाजीपाला पण लावतो, आणि त्याचीच आज माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर मित्रांनो मागच्या वर्षी आम्ही हा प्रयोग केला होता. ते आळी दिसतात ना, तर आळ्यांवरती ना आम्ही भुईमुग लावलेले आहेत, तुम्हाला दिसू शकतं भुईमुग. आणि जेव्हा हिवाळा चालू होता तर त्या हिवाळ्यामध्ये आम्ही ह्याच आळ्यांवरती मुळाही टाकला होता, आणि आपल्या घरच्यापुरती आणि 2 घरांना आपल्या वाटता येईल एवढी भाजी आम्हाला झाली होती. तर हे भुईमुगाने मागच्या वर्षी फक्त प्रयोग म्हणून आम्ही मला वाटतं 1 ते 1.5 किलो टाकला होता, एवढं मला आठवतं. तर झालं होतं आम्हाला 4 ते 5 किलो शेंगा मिळाल्या होत्या. म्हणजे शेंगदाणे मिळाले होत्या, शेंगा गोंटी भरून मिळाल्या होत्या. तर तेच आम्ही बघता की घरच्यासाठीच आपल्या, आणि भुईमुग टाकले होते. आता दुसरे तुम्हाला दाखवतो, या मला फॉलो करा. तर बघू शकता तुम्हाला इकडे हे दिसेल पूर्ण मांडव. तर तुम्हाला वेलघेवडा माहीत असेल, ज्याला हे मुरबाड भिवंडी शहापूर भागामध्ये आपण जे राहतो ना, त्याच्यामध्ये बरेच जण याला वरवा बोलतात. आणि तुम्ही जर दुसरीकडे असाल किंवा तुमच्याकडे वेगळं काय बोलत असेल, पण हा घेवडाच आहे, वेलघेवडा याला बोलतात, पण आमच्या भागामध्ये त्याला वरवा बोलतात. तुम्ही अजून काय बोलत असेल तेही सांगा. आणि हे प्रत्येक दारापुढे असतं गावामध्ये जे लोक राहतात, आणि याला काय खत पाणी द्यायची गरज नाही, खत द्यायची गरज नाही, पण पाणी याला द्यावं लागतं. त्याचा पासार तुम्ही बघू शकता. हा आठवड्याला 3 ते 4 किलो आम्हाला शेंगा देतो, आणि आम्ही ते आमच्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवारामध्ये वाटून टाकतो. तर घेवड्यानंतर आपण बघूया अजून कसली लागवड आम्ही केलेली आहे. तर हा दिसू शकतो तुम्हाला दुधी, ज्याला आमच्याकडे दुधी बोलतात, भोपाळे बोलतात. तर तुम्हाला दुधी दाखवतो. हे बघा, हे छोटे दुधी आलेत, काही ठिकाणी मोठे पण आहेत. हे आहे. तर आता काय आमची मंडळी, म्हणजे माझे आईवडील माळकरी असल्यामुळे, माझी मोठाईसुद्धा इथं असते, ती माळकरी असल्यामुळे हे त्यांनीच केलेलं आहे. पण मी तुम्हाला दाखवतो की अशी लागवड आपण 2 झाडामध्ये होऊ शकते यांची लागवड. तर आता हे दुधी आहे, आणि इकडे बघू शकता ते बघा, हे जी कोबी तुम्हाला दिसेल, हे फक्त हे दिसेल तुम्हाला, हे कॅमेराजवळ ते कोबी दिसेल. तरी फ्लावरही आहे. आता हे बघा, ही कोबी आम्ही आजच्या भाजीसाठी तोडलेली आहे. मस्तपैकी आपला घरचा कान सेंद्रिय शेती आपण ज्याला बोलतो ना, की फक्त शेणखत वापरा. आम्ही शेणखत एवढं नाही टाकलेलं, की आजची भाजी आमची होऊन जाईल. तर ही होती कोबी, ही आहे फ्लावरला अजून फ्लावर काही आलेलं नाही आहे. आता ही आहेत वांगी. तर वांगीला तुम्ही बघू शकता फुलं आलेली आहेत, ते ना वांगी पडते तेव्हा मस्त फुलं दिसतात, कलरही चांगला आहे. हा वांग्याचं फूल असं असतं. आणि इकडे तुम्ही बघायला अजून कोबी झाली, फ्लावर झाली, वांगी झाली. तर ही बघा, ही चवळी छान. आता ही खालीच पसरली, आम्हाला याला काय मांडव करायला भेटलं नाही, आणि याला आपण हे बघतोय काट्या. तर आमच्याकडं ना याला खाकरा बोलतात. खाकरा म्हणजे काय, आपला बांबू तोडतो किंवा एखादं झाड आपण तोडतो ना, तर त्याचे असे फांद्या त्या बाजूला जातात, मग ती फांदीवरची आपण तोडून आणून इकडे लावतो. ते काय करतात, आता तुम्ही जर मी कारल्याचे तुम्हाला दाखवतो. आता ही बघा इकडे तिकडे गेले, हे खाकर टाकतात, म्हणजे आमच्या गावाला खाकर बोलतात. तर ते टाकले, आणि हे चवळीची सेंद्रिय ज्याला बोलतात ना, हे घरच्यासाठी फक्त. आणि हे बघा, ही कारली पूर्ण मांडव कारल्याने भरला आहे. ही छोटी कारली तुम्हाला दिसत असतील. मी आतमध्ये जातो, हे बघा, हे सगळं असं पूर्ण मांडव आहे. इकडे कारली आहेत, हा कारला बघा मस्तपैकी.
ही कोळी कोळी कारली एकदम सेंद्रिय, ज्याला आता चालू आहे ना ते सेंद्रिय ऑर्गॅनिक, तर ते आहे. आणि तिकडे तो आपला मगाशी दाखवतो वेल घेवडा. तर हे बघा इकडं सगळी चवळी आहे आपली. हे बघा ही घोसाळी आहे. आमच्या घरात माळकरी मंडळी असल्यामुळे त्यांच्यासाठी हे भरपूर चांगलं आहे की घरची भाजी त्यांना मिळते. आणि मित्रांनो मला एक कमेंट करून सांगा, आता हे घोसाळीचं फूल आहे, आता हे परागी बनवण्यासाठी येतं. आता जास्त कळाई येतात ना, गळून जातात. त्याच्यानं आपण भाजी करतो. तुमच्या बागामध्ये याची भाजी करतात का मस्त तेल कांद्यावरती, आणि आपण बोलतो की त्याला अंड्याच्या भुर्जीसारखे लागतो. तर तुम्ही ती भाजी खाता का? एकदा कॅमेऱ्यावर दिसेल तुम्हाला. ही अशी हे परागी बनवण्यासाठी फुलं येतात आणि गळून जातात. ही घोसाळीची फुलं असतात. तुम्ही याची भाजी बनवता का? आम्ही पण याची भाजी बनवतो, पण आता प्रमाण कमी, आपण घरच्यासाठी लावल्यामुळे त्याची भाजी नाही होऊ शकत. एवढे तोडले तरी एवढीशी भाजी होते ती गरम होऊन. आता तुम्हाला इकडे दाखवतो आपले सगळ्यात स्पेशल राहिलं मित्रांनो टोमॅटो. एका कोपऱ्यामध्ये लावलं होतं टोमॅटो, तुम्हाला दाखवतो. तरी बघा मित्रांनो, टोमॅटोला जर नुसतं पाणी दिलं ना तरी जबरदस्त फळं येतात. तुम्ही बघू शकता हे टोमॅटो. ही मला वाटतं आता ही 5-10 आम्ही छोटी रोपं आणली होती. हे बघा छानपैकी एकदम. आता कच्चा आहे आणि औषध काय याच्यावर फवारलेलं नाही आहे, त्याच्यामुळं एकदम चविष्ट मस्त. मित्रांनो ही मजा आहे ताजं फळ खाण्याची, शेतावरची. मेहनत थोडी असते, ऊन थोडं लागतं, पण हरकत नाही. ही मजा एकदम जबरदस्त आहे, असे तुम्हाला मी सांगू नाही शकत. तुम्ही या शेतावरती माझ्या, तुम्हाला देईल मी ताजा टोमॅटो जे काय असेल आपल्याकडे उपलब्ध आहे. चला या. तर मित्रांनो हे घोसाळी आहे, इकडं आतमध्ये कारली बघितली. आणि आता हा शिराळा आता मी खोडले मागच्या वीकमध्ये. आता हे छोटे राहिलेत थोडे, आता हे मोठे होतील. हे पिकलं, हे काय आता होणार नाही, पण ठीक आहे. हा इकडे आहे, तर हे मोठे होतील, चांगले होतील. आता हे शिराळा. आता काही भागांमध्ये नाही याला मित्रांनो दोडकाही बोलतात. तर तुमच्या भागामध्ये शिराळाच बोलतात का तेही तुम्ही सांगा. हे बघा हे आता नवीन टोमॅटोची लागवड केले, कारण आता ती होता ही टोमॅटो होतील. तर हे मित्रांनो आंतरपीक आहे आमचं. आणि आमची मंडळी माळकरी असल्यामुळं त्यांचा कल याच्याकडे जास्त असतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, तर तो कल त्यांचा आहे. त्याच्यामुळे आता हे पप्पा माझे मोठे, माझी आई ह्या गोष्टीला होतं, माझे मोठे वडील, त्याच्यामुळे मलाही खायला मिळतं. आणि बघा जबरदस्त आहे. आता मांडव तुम्ही बघू शकता, मग अशी वेल घेवडा कारली, याच्या आतमध्ये पूर्ण दिवस सावली असते. बघा एकदम मस्त वाटतं, इथे बसायला पण एकदम छान वाटतं. जेव्हा ऊन लागतं तेव्हा आम्ही इथे येऊन बसतो. तर मित्रांनो ही होती माहिती आम्ही जे आंतरपीक घेतलेलं आहे. तर तुम्ही फळबागांमध्ये फळझाडांमध्ये कोणतं आंतरपीक घेता ते आम्हाला सांगा कमेंट करून. आणि अजून काय लावता येईल आम्हाला तेही सांगा. लागवड भरपूर गोष्टींची करू शकतो, पण वेळही मिळत नाही ना तेवढा. वेळेअभावी मित्रांनो हे थोडं घरच्यापुरतं आहे. तर तुम्हाला असं ताजं जर खायचं असेल तर या मित्रांनो माझ्याकडे, थोडं कामही करूयात आणि असा ताजं खाण्याचा सेंद्रिय ऑर्गॅनिक आनंदही घेऊया. चला लवकर कमेंट करा आणि मला सांगा की तुम्ही काय केलेलं आहे, आणि माझे जे आंतरपीक आहे आणि माझी छोटीशी बाग तुम्हाला आवडली का. ही मी फळबागांमध्ये केलेली आंतरपिकाची माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.